नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ढोकाळी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचं केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन। एटीएम मशीनमधून पैसे काढणाऱ्या व्यक्तीला लुटून दुचाकीवरून पळून जाणाऱ्या चोराला सर्वसामान्य नागरिकांनी दिला चोप। रिक्षा चालकांच्या मुजोरगिरीला बसणार आळा, खासगी बसेस परिवहन सेवेत सामावून घेण्याचा महापालिकेचा निर्णय। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महानगरपालिका आणि ठाण्याचे खासदार संजीव गणेश नाईक यांच्या खासदार निधीतून ढोकाळी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे गटनेते आणि स्थानिक नगरसेवक संजय भोईर, काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक, माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। सुमारे 35 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या अद्ययावत क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट, स्पोर्ट्स शॉप, प्ले स्टेशन रूम, रीडिंग रूम, टेबल टेनिस, कॅरम तसंच टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, जॉगिंग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत। 2012 साली केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या वास्तूचं भूमिपूजन करण्यात आलं असून आता 5 वर्षांनी या वास्तूचं काम पूर्ण झालं आहे। त्याचं लोकार्पण पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संजीव नाईक यांनी यावेळी दिली। नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्यवर क्रीडा मंत्री, पालकमंत्री वसंतराव डावखरे साहेब आणि राज्यमंत्री नगरविकास सामंत साहेब आणि सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, शहरातले प्रतिष्ठित नागरिक आणि खेळाडू यांच्या उपस्थितीत होणार आहे। 25 कोटीच्या खर्चाने खासदार निधी आणि महापालिकेच्या निधीतून हा प्रकल्प होतो, याचा मला आनंद होतोय। याच्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील। भविष्यामध्ये ठाण्याचा जो घोडबंदर परिसर आहे हा एक नवीन ठाणा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या ठिकाणी ठाणे शहराच्या महापालिकेच्या माध्यमातून लक्ष द्यावं असं मला वाटलं आणि म्हणून हा खटाटोप झाला। खासदारांनी रस्त्यावर खर्च करावे, फुटपाथवर खर्च करावे, कुठेही खर्च करू शकतात, परंतु माझ्या मनामध्ये संकल्पना होती की एखादं कॉम्प्लेक्स बनवावं, एखादं नाट्यगृह बनवावं, एखादं मोठं गार्डन बनवावं जे शहराच्या लोकांना 25-30 वर्ष त्याचा उपयोग होईल। आणि मला वाटतं ही जी वास्तू बनलेली आहे तर तुम्हाला सांगायचं मला आनंद होईल की याचं शीट हे परदेशातून इम्पोर्ट केलेली आहे, याचं फ्लोरिंग परदेशातून इम्पोर्ट केलेलं आहे। याला लागणारे जे बाहेरच्या शीट आहेत म्हणजे एकंदरीत महापालिकेने ही वास्तू आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की ही एक वेगळी संकल्पना आपण घेतलेली आहे। त्याचा उपयोग ठाणेकर जनतेला, खास करून क्रीडा जे क्षेत्रातले लोक आहेत त्यांना निश्चितपणे होईल। कुठले कुठले खेळ याच्यामध्ये 2 कोर्ट आहेत बॅडमिंटनचे, वरती चेस आहे, कॅरम आहे, टेबल टेनिस आहे। याच्या बाहेर ओपन कोर्टमध्ये लॉन टेनिस, हॉलीबॉल, बास्केटबॉल, शूटिंग बॉल अशा पद्धतीचं, त्याच्यावरती जर तुम्ही नेट टाकली तर त्या ठिकाणी तुम्हाला कबड्डी खेळता येईल, खो खो खेळता येईल, म्हणजे बाहेरचे आणि आतले असे दोन्ही प्रकारचे खेळ या ठिकाणी होतील। ठाण्यातील महानगरपालिकेच्या समोर एटीएम मशीनमधून पैसे काढणाऱ्या व्यक्तीला लुटून दुचाकीवरून पळून जाणाऱ्या चोराला सर्वसामान्य नागरिकांनी विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे। या चोराला नागरिकांनी फक्त मारहाण न करता त्याला विवस्त्र करून धिंड काढण्यात आली। नौपाडा पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं असून याचा अधिक तपास सुरू आहे।
पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे स्थानक ते घोडबंदर रोड या मार्गावरील अवैध बस वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची होणारी कुचंबना थांबवण्यासाठी ठाणे महापालिकेनं अफलातून योजना आणली असून या मार्गावर धावत असलेल्या खाजगी बसगाड्या ठाणे परिवहन सेवेत भाडेतत्वावर सामावून घेण्यात येणार आहेत. यामुळे ठाण्यातील अवैध प्रवासी वाहतुकीस आळा बसणार आहेच, पण त्याचबरोबर ठाणेकरांच्या प्रवासाचा प्रश्नही मिटणार असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांचे या मार्गावर होणारे हाल थांबणार आहेत. रिक्षा चालकांची मुजोरी प्रवाशांना सोसावी लागणार नसल्यानं या महत्त्वाच्या निर्णयाचं ठाणेकरांनी स्वागत केले. ठाणे शहर झपाट्यानं वाढत असून घोडबंदर हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिसराची लोकसंख्याही वाढत आहे, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्याही दुप्पट झाली आहे. म्हणून या मार्गावर मोठ्या प्रमाणात बसेसची गरज आहे, परंतु ठाणे परिवहन सेवेमार्फत प्रवाशांची गरज पुरवली जात नसल्यानं प्रवाशांना मुजोर रिक्षा चालकांच्या भांडणाला सामोरं जावं लागतं. तसंच ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्गावर गेली अनेक वर्ष 50हून अधिक अवैध बसगाड्या धावतात. उत्तम सुविधा मिळत असल्यामुळे या बसगाड्यांकडे प्रवाशांचा कलही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनं नवा वाहतूक फॉर्म्युला शहरात राबवण्याचा विचार चालवला आहे. ठाणे महापालिका आयुक्तांनी खासगी बसगाड्या TMT मध्ये सामावून घेण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडला आहे. TMT ताफ्यातून नवीन गाड्या दाखल होण्यासाठी अजून 5 ते 6 महिन्यांचा अवधी लागणार आहे. सध्या लोकसंख्येच्या मानानं ठाणे स्थानकात जवळपास 800 बसेसची गरज आहे, परंतु फक्त 185 बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यासाठी आणखीन जवळपास 230 बस नवीन येणार आहेत, परंतु याला अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, तसंच अवैध वाहतूक थांबावी आणि TMTलाही काही आर्थिक लाभ व्हावा यासाठी ठाणे ते घोडबंदर या मार्गावर धावणाऱ्या अवैध खासगी बसगाड्यांना TMT मध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये या खासगी बसचा वाहक चालक यास TMTच्या सेवेत सामावून घ्यावे लागणार असून या बसमध्ये TMTचे वाहक असणार आहेत. तसंच किलोमीटर दर ठरवून खासगी बसेसच्या मालकांना पैसे देण्यात येणार आहेत. यामध्ये बस व चालक खासगी गाडीवाले असले तरी कंडक्टर मात्र TMTचा आणि तिकीटही TMTची असणार आहेत. या निर्णयामुळे ठाण्यातील अवैध प्रवासी वाहतुकीस आळा बसणार आहे, पण त्याचबरोबर ठाणेकरांच्या प्रवासाचा प्रश्नही मिटणार आहे. शासकीय नियमांची पूर्तता करून या बसगाड्या घेण्यात येणार असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली आहे. पहली चीज़ तो ये है कि वहाँ लोगों की ज़रूरत है. TMT की आज इतनी बसेस नहीं है कि उनकी ज़रूरतें पूरी कर सके, इसलिए ये प्राइवेट बसेस चलती है. ये इलीगली चलती है, इन पे कोई कंट्रोल नहीं होता, इसलिए उतनी सेफ़ नहीं होती. और जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के जो नियम है कि कोई भी पब्लिक ट्रांसपोर्ट की सेफ्टी के लिए बसेस में क्या क्या होनी चाहिए वो पूरे नॉर्म्स पूरे नहीं करती. प्लस हम चाहते हैं कि जब लोगों की सुविधा दे ही रही है और आज TMT के पास इतनी बसेस नहीं है कि इनको रिप्लेस कर सके और आज बसेस डाल सके, तो इसलिए हमने निर्णय ऐसा लिया है कि ये बस वालों को बुलाए थे, इनकी मीटिंग हुई, ये खुद आए थे, डॉक्टर जी के थ्रू आए थे और उन्होंने ये कमिट किया है कि जो गवर्नमेंट के जो रूल्स है उसके हिसाब से अपने बसेस में चेंज करने को तैयार है. यदि वो चेंज करने को तैयार नहीं होते हैं तो बात ख़त्म हो जाती है, लेकिन यदि तैयार हो जाते हैं और जो गवर्नमेंट के सेफ्टी नॉर्म्स है उसके हिसाब से वो कर लेते हैं तो हम इनको अपने TMT के बैनर के अंदर चलाने की परमिशन देंगे. जिसमें दूसरी एक चीज़ ऐसी होती है कि हम नहीं चाहते कि ये अपने खुद के रेट लगाएं, तो इनका ड्राइवर रहेगा, गाड़ी इनकी रहेगी और कंडक्टर हमारा रहेगा, रेट हमारे रहेंगे और ये उसी रोड पे चलेगी जिस रोड पे आज चलती है. और इन लोगों ने पर रनिंग किलोमीटर इनका जो एक्सपेंडिचर होगा प्लस कुछ रीजनेबल प्रॉफिट, इतना हम उनको पर रनिंग किलोमीटर देंगे और जो टिकट्स होंगे वो डायरेक्टली महानगर पालिका की TMT के कॉफर्स में उसके पैसे आएंगे. तर या निर्णयामुळे प्रवाशांची मुजोर रिक्षा चालकांच्या भांडणांपासून सुटका होणार आहे आणि परिवहनलाही फायदा होणार आहे. यामुळे ठाणेकर आणि प्रवासी संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून समाजवादी पक्षानेही मुंबऱ्यात पाय घट्ट रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी थेट महापालिका गाठून येथील समस्यांचा पाढा वाचला. आव्हाडांच्या पराभवासाठी आझमी यांनी रणशंग फुंकलं असल्यानं दिवसभर या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू होता.
मुंब्र्यातील उर्दू शाळांची झालेली दुरावस्था, गुलाब मार्केटमुळे रहिवाशांची झालेली वाताहत यांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आझमी यांनी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेतली. ज्याला गोवंडीतील एक माशीही हलवता आली नाही किंवा एक रस्ता नवीन बांधता आला नाही, त्यांनी मुंब्र्याच्या विकासाविषयी बोलू नये अशी प्रतिक्रिया आझमी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आव्हाडांचा हा टोला जिवारी लागल्यानं अबू आझमी यांनीही चोख उत्तर दिलं असून आपण महाराष्ट्रासाठी काम करतो. आव्हाडांसारखे फक्त आपल्या मतदारसंघासाठी काम करत नाही, त्यामुळे आव्हाडांविरोधात मुंब्र्यात निवडणूक लढवून जिंकण्याची ताकदही आपल्याकडे असल्याचं आझमी यांनी सांगून आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेतही त्यांनी दिले. परराज्यात बँकांतून पैसे ट्रान्सफर करणाऱ्या परप्रांतीयांना टार्गेट करून त्यांना जादा पैसे देण्याचं आमिष दाखवून चुना लावणाऱ्या दुकलीला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं सापळा रचून अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी 19,000ची रोकड हस्तगत केली आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे 3 गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. राजकुमार यादव व भदई सहानी अशी या आरोपींची नावे असून हे आरोपी मूळचे बिहार राज्यातील असून ते ठाण्यातील इंदिरानगर परिसरात राहतात. बिहार, उत्तरांचल, ओरिसा आदी राज्यातील ठाण्यात राहणाऱ्या परप्रांतीयांना टार्गेट करून ही दुकली फसवणूक करत होती. गावाला पैसे पाठवण्यासाठी हे लोक बँकेतून मनी ट्रान्सफर करिता सकाळीच राष्ट्रीयकृत बँकेत रांग लावून उभे राहतात. यांना टार्गेट करीत आरोपी राजकुमार आणि भदई हे लोकांना जादा पैशाचं आमिष दाखवून गंडा घालीत होते. याबाबत गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकानं रोड नंबर 22 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी सापळा रचून या दुकलीला अटक केली. या दोघा आरोपींनी श्रीनगर आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652025555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.